शिवाजीराव पाटील आता आपल्या बरोबर आहेत. दादा, तुम्ही पहिल्यांदाच आमदार झालात आणि आमदार झाल्या तुमची ही पहिलीच गोकुळची निवडणूक आणि या पहिल्याच निवडणुकीमध्ये एक नूतन आमदार अगदी प्रस्थापितांविरुद्ध शब्द टाकून तुम्ही उभा राहिला, काय सांगाल? प्रस्थापितांच्या विरोधात शब्द टाकून हा विषय होत नाही. तर आमच्या चंदगड आजूबाजूच्या भागामधल्या आम्ही दूध डेअरीधारकांनी दूध आपल्या शेतकऱ्याच्या कुटुंबात गरीब आपल्या शेतकरी कुटुंबातून कष्टातून घामातून ते प्रतिदेरी आपल्याला हे केलं, मंजूर करून त्याला खूप कष्ट लागले आणि हे कष्ट असलेले आदरणीय आमचे नेते बर्मोला पाटील साहेब वय वर्ष 93 50-60 वर्ष काम करत असतेवेळी त्याला संबल डेऱ्या जमलेल्या आहेत. तर मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि त्या आताच बघताना प्रशासन 6 महिन्यामध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये 1310 आणि 470 डेऱ्या तेवढ्या इनलिगली केल्या. ती चौकशी सुरू झाली आणि त्यामुळे ते प्रशासन लागलं. त्यामध्ये बऱ्याच डेऱ्या आपल्याला अपात्र होतील आणि त्यामुळे सर्व डेअरीधारकांना न्याय मिळेल. आणि हा फक्त त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे फक्त ते प्रशासन लागले बघा विषय. अपात्र डेऱ्यांच्या बद्दल काय सांगा? अपात्र होणार ज्या नियमामध्ये बसतील 250 आपलं जे कायद्याचं असेल ते बसेल. तिथं आता कुणाचा बसवून झालेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काम आहे त्याच्या महाराष्ट्राला माहिती आहे. ना खाऊन ना खाण्याचा आणि भ्रष्टाचार जर असं चुकीचं काम केलं असतं तर मुख्यमंत्र्यांनी 100% प्रशासन लावलं असतं. हा विषय. दादा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवायची, पण तुम्ही तर महायुतीचे म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा यांच्यावरच टीका करताय. आता ते चंद्रकांत दादा आमचे वरिष्ठ नेते ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. तर त्यांचा निरोप आपल्याला कुठे आल्यामध्ये मी बोलून गेलो आणि ते सत्य बोललो तर त्या गोष्टी आता पुन्हा काढणं योग्य नाही. दादा, गोकुळच्या निवडणुका नक्की कधी होणार? शासनाने सेम मुख्यमंत्री साहेबांनी निवडणूक जाहीर केले. अधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी सर्व पत्रव्यवहार चालू केले. आता होतील. आता पावसाळा आहे. पावसाळ्यामुळे प्रत्येक निवडणुका सगळ्यांचे कायद्याचे आदेश आहेत, हायकोर्टचे आदेश आहेत. पावसाळ्यामध्ये निवडणुका घेता येणार नाहीत असा आदेश आहे. त्यावेळेला आता मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पत्रव्यवहार करतोय. जर कसं मुख्यमंत्री ऐकून जर आम्हाला याला न्याय दिला तर चांगले होईल. आपला अपेक्षा की पावसाळ्यामध्ये कुठल्या निवडणुका घेत नाहीत. दादा, अगदी शेवटचा प्रश्न की एक ज्याची सगळीकडे महाराष्ट्रभर चर्चा आहे की एक नौका आमदार अगदी प्रस्थापितांविरुद्ध बंड फेकून उभारतोय, त्यामुळे त्याच्या पाठीमागे काही अज्ञात आणि गुप्त आणि बलाढ्य अशी शक्ती आहेत काय? सर्व दूध उत्पादन आपले शेतकरी बांधव त्यांना अभिमान वाटेल असं आपण काम करतोय. आपल्या चंदगड असल्या गरीब भागामधून सगळ्यात जास्त दूध दूध आपल्या चंदगड मधून येते, गरीब येते आणि आम्हाला प्रत्येक वेळी गाजराने गरीब या भागाला आपल्याला वंचित ठेवलंय आणि प्रत्येक वेळेला राधानगरी कलगरी कागल या लोकांनी आपला सन्मत करून आपल्याला आमचा अन्याय केलाय. यावेळेला प्रत्येक आणि जिल्ह्यात बरेच लोकांनी अन्याय केला आणि वारंवार वर्षानुवर्ष 30-30 वर्ष ते संचालक आहेत. पण यावेळेला आपल्याला वाटतंय की चांगलं काहीतरी वेगळं काहीतरी होईल ही अपेक्षा आम्ही आहेत आणि लोक सर्व दूध उत्पादन आपल्या होल्डर आमच्या पाठीशी खंबीर उभे राहतील याची मला आशा आहे. म्हणजे आता तुम्ही दादा म्हणालात की सतेज पाटील हे सुद्धा आमच्यासाठी काही लांबचे नाहीत, यामागचे नेमके संकेत काय समजायचे? सतेज पाटील साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते त्यांच्या पक्षाचं काम करतात. मी माझ्या पक्षाचं काम करतो. तर युपीमध्ये माझं वारंवार म्हणणं एवढंच आहे की इथं पक्षी राजकारण करता आपल्याला जसं एक पक्षाला आणता आपण ते आपण चांगल्या पद्धतीने जाऊ. आम्हाला आमच्यावर आता अन्याय झालाय. आमचा अन्याय झाल्यामुळे आम्ही खूप अस्तित्व परिस्थितीमध्ये कारण एकदा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं युतीवर जावं. युतीच्या नेत्याने आम्हाला कुठे विश्वास घेतल्यामुळे तो मला असं तुझा माझा प्रवासी मी बोलून गेलो आणि उद्या सकाळी अजून आमच्या उद्या परवा मुख्यमंत्री साहेबांची भेटी होतील. त्यांचा आदेश अंतिम असेल. फक्त मी एवढं सांगितलं की बाबा देण्याचा आमचा मान सन्मान जर आम्हाला आदर करत असतील तर आम्ही आमचा मार्ग वेगळा घ्यायचा निर्णय आम्ही घेऊ शकतो.
गोकुळच्या निवडणुका नेमक्या कधी होणार आणि त्या होताना त्यामध्ये नेमक्या कुणाकुणाची युती होणार आणि त्या युतींचा या निवडणुकींच्या निकालांवर नेमका काय परिणाम होणार हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज. आणि माझी शाळेत